क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मांडवी दारूबंदीसाठी रणरागिणी सरसावल्या, शेकडो महिला पोलीस ठाण्यावर धडकल्या। जवरला व निराळा येथील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी। मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राज्यपाल दत्तकगाव, जवरला व निराळा येथील अवैध दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी शेकडो महिलांनी पोलीस ठाण्यात धडक देत अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली आहे। राज्यपाल दत्तकगाव, जवरला येथे मागील कित्येक दिवसांपासून अवैध हातभट्टी, देशी दारू, सिंधी विक्री करण्यात येत असल्याने अनेक युवक व्यसनाधीन होत आहेत। दारूमुळे कित्येक लोकांचे घर उद्ध्वस्त होत असल्याने यापूर्वीही मांडवी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती, त्याचा काहीही उपयोग झालेला नाही। दारू विक्री सुरूच आहे, त्याकरिता जवारला ग्रामपंचायतीत दारूबंदीचा ठराव घेण्यात आला असून सरपंच सौ नमिता संतोष गेडाम यांच्यासह श्रीमती सावित्रीबाई वनिता उईके, सीताबाई आत्राम, ताराबाई मरसकोल्हे, चंदाबाई मरसकोल्हे, प्रेमिलाबाई मरसकोल्हे, भाग्यश्री टेकाम, सुनीता मडावी, कौशल्य मडवी, जगुबाई तोडसाम, सुमित्राबाई कुरसंगे, लक्ष्मीबाई आत्राम, काशीबाई सिडाम, सिंधुबाई गेडाम, रेणुका दुर्वे, माला मरसकोल्हे व इतर महिलांनी दारूबंदी करण्याची मागणी केली। तसेच निराळा येथे अवैधरित्या दारू विक्री केली जात असल्याने लहान मुले व्यसनाधीन होत आहेत। काही कुटुंबातील व्यक्ती दारू पिऊन महिलांना त्रास देत असल्याने गावातील वातावरण खराब होत आहे। निराळा येथील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी सरपंच दिलीप माधव कनाके, तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश चौधरी, जयवंत शेडमाके, राजू मेश्राम, आचल मेश्राम, शांताबाई कुईते, संगीता धुर्वे, ललिता मेश्राम, देवीना शेडमाके, रचना मडावी, सुनीता मडावी, आरती दिसलवार, संगीता मडावी, अर्चना आडे, सीमा मडावी, पंचफुला गेडाम, संगीता मारुती मडावी, रेखा मडावी, सूर्यकला आडे यांच्यासह शेकडो महिला अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली आहे। एकंदरीत दोन्ही गावाच्या शेकडो महिला दाखल झाल्याने पोलीस ठाण्याला यात्रेचे स्वरूप आले होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी भारत राठोड, किनवट। सरपंच बाई, तुम्ही इथं पोलीस स्टेशन, मांडवी पोलीस स्टेशन येथे कशासाठी आले तुम्ही? गावात दारू बंद झालं पाहिजे सर। कसं खूप त्रास आहे गावाला, लहान लहान मुलं, माणसं पण खूप पितात आणि महिलांना तर खूप त्रास आहे गावात। कसं म्हणजे महिला मीटिंग बसली होती ग्रामसभेत की दारू बंद झालं पाहिजे अशी महिलांची तक्रार होती, तर आम्ही पोलीस स्टेशनला आले। ग्रामसभेत हा विषय घेतलेत का तुम्ही? हो घेतले, ग्रामसभा घेतले, तर महिलांचं हो ठराव पण दिले इथं, तर ते बंद झालं पाहिजे साहेब। कोणते कोणते दारू चालू आहे? देसी गिर है, सिंधी गिर है, हाथ भट्टी गिर है, तीन। तिसरा वेळ आहे तिसरी वेळ आहे का? पूर्ण बंद झालं पाहिजे सर, पण त्रास आहे महिलांना, तर खूपच त्रास आहे। मी निराळा गावची आहे। आम्ही आज निराळा गावच्या सगळ्या महिला इथं मांडवी बचत गटाच्या महिला आम्ही मांडवी पोलीस स्टेशनला आज आमच्या गावातली दारूबंदी करण्यासाठी आलो। आमच्या गावातली कायमची दारू बंद झाली पाहिजे आणि जर गावात विकतच नसेल तर दारू भेटणार नाही आणि त्याच्यामुळे दारू पिणार सुद्धा नाही, असं बरंच प्रमाण कमी होऊन जाईल। आणि आमच्या गावामध्ये 18 वर्ष सुद्धा नाही झाले असे मुलं पिऊन राहतात आणि एवढे त्यांचे व्यसनाधीन झालेले आहेत की त्यांचं शिक्षण बंद पडलेलं आहे आणि कोणता रोजगार नाही आहे। एकतर पूर्ण दारू पिऊन त्यांच्या आरोग्यावर सुद्धा खूप परिणाम होत आहेत। त्याच्यामुळे आम्ही बाया सगळ्या कंटाळून आज इथं दारूबंदी करण्यासाठी आलेलो आहोत आणि आम्ही सरांना निवेदन दिले, तसेच सर सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे आम्हाला सगळ्यांना। या अगोदर दिले होते का निवेदन? नाही, हे पहिली वेळच आहे। ग्रामपंचायतला ठराव घेतले का? हो घेतले, आम्ही ग्रामपंचायतला घेतले, इथे दिले। ठीक आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।